आणि परिवहन सेवा देखील आपल्याला 5 स्टार करायची आहे। जसं आपण एअरपोर्टमध्ये जातो तसा आपला बसपोर्ट झाला पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे आम्ही कुठं आलोय, अरे एअरपोर्ट आहे का बसपोर्ट आहे। ही लालपरी गावागावात जाते, जिथं रस्ता तिथं ST, गाव तिथं ST। आता ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाची लाईफलाईन आहे। आता तर आपले इलेक्ट्रिक व्हेकल येत आहेत, 5000 गाड्या येत आहेत, दरवर्षी काहीतरी येणार आहेत, याच्यामध्ये वाढ होत राहणार आहे। STचा नक्षा पूर्ण चेहरामोहरा आपल्याला बदलायचा आहे। आणि म्हणून मला आठवतं आहे जेव्हा तुमचे डेपोमध्ये खूप खड्डे होते, पावसामध्ये पाण्यात चिखल लोकांच्या अंगावर उडायचा, तेव्हा मी MIDCचे मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत यांना सांगितलं, अरे तुमचं डिपार्टमेंट नसलं तरी सुद्धा शेवटी आपली जिम्मेदारी आहे की प्रवाशांना चांगली सेवा देणं आणि या ड्रायव्हर कंडक्टरना देखील त्या ठिकाणी चांगल्या सुविधा देणं। त्यांनी लगेच 500 कोटी रुपये ताबडतोब त्यावेळेस STकडे वर्ग केले आणि आता डेपोचं जे आहे खालचा डेपोचा जे कॉन्क्रिटीकरणाचं काम सगळीकडे सुरू आहे आणि मला त्याचंही समाधान आहे। शेवटी आता मी मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे, मला जे डेपो आहेत हे डेपो अतिशय अद्ययावत पाहिजे। जसं आपण एअरपोर्टमध्ये जातो तसा आपला बसपोर्ट झाला पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे आम्ही कुठं आलोय, अरे एअरपोर्ट आहे का बसपोर्ट आहे। पण हे आता याच्यामध्ये देखील आपण काम करा आणि या संपूर्ण STचं जे चेहरामोहरा आहे ही गरिबाची ST आहे। गोरगरीब प्रवास करतात त्याच्यामध्ये। अरे आपलं सरकार कुणासाठी? गोरगरिबांसाठीच आहे। मग गोरगरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचं काम कुणाचं आहे? आपलं आहे। आणि म्हणून तुम्ही एक ते कॅशलेस हॉस्पिटल जसं आपण केलेलं आहे तसं देखील तुम्ही इथं आरोग्यमंत्री पण आहेत, कॅशलेस हॉस्पिटल प्रत्येक डेपोत जर केलं तर मला वाटतं प्रवाशांना तिथल्या गावातल्या लोकांना एक चांगली सुविधा मिळेल, आरोग्य चांगलं राहील त्यांचं। आणि आपण जसं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईसह राज्यभरात केला, त्याची व्याप्ती मंत्री महोदय अजून वाढवायची आपल्याला आणि चांगलं त्याच्यामध्ये आणखी अपग्रेडेशन करायचं आहे। PHCचं अपग्रेडेशन करायचं आहे, स्मार्ट PHC करायची आहे, आरोग्य सुविधा चांगल्या द्यायच्या आहेत आणि परिवहन सेवा देखील आपल्याला 5 स्टार करायची आहे। 5 स्टार परिवहन सेवा ही ज्या दिवशी एक डेपो आपण घ्याल तो डेपो डेव्हलप करा, तुमच्या STला पण त्याच्यातून पैसे मिळतील, त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल, पब्लिकला त्याचा फायदा होईल, स्वच्छता राहील, त्या ठिकाणी नीटनेटकं टापटीपपणा येईल आणि प्रवासी आपले सुखावतील। आणि म्हणून मी परिवहन मंत्र्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी सांगितल्यानंतर डेपोला व्हिजिट चालू केल्या, डेपोची काय परिस्थिती ते पाहिले, त्या तिथली वस्तुस्थिती पाहिली। शेवटी ऑफिसमध्ये बसून तुम्हाला काही कळणार नाही, तुम्हाला प्रत्यक्ष फील्डवर गेलं पाहिजे। म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं, आरोग्यमंत्री देखील हॉस्पिटलला त्यांनी दिली, आमच्या आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या खात्यातल्या विभागाला भेट दिली। सर्व मंत्री प्रत्येकाच्या आपल्या आपल्या विभागाप्रमाणे थेट जनतेमध्ये जात आहेत आणि तिथल्या गैरसोयी पाहत आहेत। हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर।